अरे ज्यांच्या घरामध्ये मुलगी असल, मुलगा असल, आई आहे, बहीण आहे, आजी आहे, काय त्यांची अवस्था असते महाराज. दारूच्या नशामध्ये स्वतःच्या आईला सुद्धा मुलगा मारतो महाराज. स्वतःच्या आईवरती, स्वतःच्या बापावरती हात उचलतो महाराज. एवढी नशा बेकार आहे हो. आई वडिलांना मारायची तयारी, पत्नीला मारायची तयारी, मुलांना मारायची तयारी. एवढी नशा महाराज काही करायला लावते. म्हणून दारू पिऊ नका, नशा करू नका. बऱ्याचशा वेळेस महाराज हे शरीर नशामुळे वायाला जातं. म्हणून माता माऊल्यांना माझी एकच विनंती आहे, आता पशुपती उपास निघले, महादेवाचे उपास निघले, महिला मेल्या महाराज उपास करू करू, पण पती काय धोरणावर आला नाही. आणि तरी मागावं लागतं 7 जन्मी हाच मिळावा. कशाला? 1 जन्मातच एवढी दशा लावली. आणि महिला पतीला, महादेवाला वरदान मागतात 7 जन्मी हाच पती मिळावा, काही कामाचा नाही महाराज. हे ह्या जन्मातच काही कामाचं नाही, 7 जन्मात किती अवस्था करीन. म्हणून महाराज आपली अवस्था कशी आहे कितीही सांगितलं तर लक्षात येत नाही. कहा गए तो कहा नाही, और क्या लाया तो कुछ नहीं. खाली हात आया था बंदा, खाली हात चला गया. येतानी घेऊन आला शिकाय, जातानी घेऊन जाणार काय. काही घेऊन जाणार नाहीत महाराज आपण. म्हणून लोक कीर्तनात सुद्धा येतात पण काहीच घेऊन जात नाही. उलट महाराजाची चप्पल चोरून नेतात महाराज, काही घेऊन जात नाही. एक बाबा होते, कीर्तनाला बसले, कीर्तन झालं, मला 20 रुपये दिले, फाटकी तुटकी नोट. म्हणे ताई छान कीर्तन केलं, आमच्या गावात येतात का? म्हटलं हो बाबा येईल ना. बाबाच्या गावात कीर्तन ठेवलं, सगळी व्यवस्था केली, कीर्तन वगैरे सुंदर असं झालं. आता ज्यांनी कीर्तन ठेवलं मी त्यांनाच विचारणार, आता तुमच्या गावात तरुण युवक लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना विचारणार बाबा कसं कीर्तन झालं. बाबाला विचारलं बाबा कसं कीर्तन झालं. म्हणे ताई मला तर काय ऐकू येत नाही, पण आजूबाजूच्याला विचारा. लक्षात येत आहे तुमच्या? मला तर काय ऐकू येत नाही, आजूबाजूच्याला विचारा. तात्पर्य कळतंय. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्या. एका आजीला विचू चावला महाराज, आजीला विचू चावला. दवाखान्यात आजीबाई गेल्या, डॉक्टर विचू चावला लवकर पळा. आता विचूचे वेदना तुम्हालाच माहिती, ज्यांना कुणाला चावले असतील त्यांना माहिती. आजीबाई म्हटल्या डॉक्टर विचू चावला, लवकर पहा, लवकर तपासा. त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं आजी, काही म्हाताऱ्या बाया बी अशा असतात ना, दुखती पाठ आणि सांगतात कंबर. आजीला विचारलं आजी विंचू कुठं चावला? डॉक्टरला आजीने सांगितलं भिंतीच्या कोपऱ्यात चावलं. डॉक्टर त्याच्यावरती विलाज करणार आहे का? नाही. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घेतला पाहिजे महाराज. डॉक्टर विलाज करणार कशाचा? शरीराचा. आजीने सांगितली दिशा भिंतीच्या कोपऱ्यात. सांगायचं मला एवढंच, बाबाला ऐकूच येत नाही पण बाबा कीर्तनाला बसतात. तसं माणसाच्या कानाला श्रवण करण्याची सवयच नाही आणि बळच इंद्रियाला जर सवय लावली तर महाराज याच्या वरून जातं. बऱ्याचशा लोक सांगतात ना महाराज आम्हाला तुम्ही कीर्तन सांगितलं पण आमच्या याच्या वरून गेलं, डोक्याच्या वरून गेलं. बऱ्याचशा लोकांच्या डोक्याच्या वरून जातं, म्हणजे काय कळत नाही. म्हणून कळण्यासाठी महाराज आपल्याला तेवढं ज्ञानी नाही झालं तरी चालेल, पण निदान कीर्तन काय हे तरी कळलं पाहिजे. आता वदनी तुमचे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. आमच्या हृदयामध्ये भगवंता तुझ्याविषयी एवढं प्रेम आहे. का प्रेम आहे? महाराज म्हणता प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान. महाराज म्हणता प्रेम नसेल तर समाधान नाही, प्रेम नसेल तर सुख नाही, आणि प्रेम नसेल तर देव नाही. महाराज सावता महाराजांनी सांगितलं आमचा देव आहे कुठे? तर सावता महाराजांनी आपलं हृदय पाडलं महाराज आणि देवाला हृदयात साठवलं, दाखवलं महाराज डायरेक्ट. हनुमंतरायाला सांगितलं सीतामय्या आणि प्रभू रामचंद्र तुमच्या किती जवळचे आहेत. हनुमंतरायाने सांगितलं मी सांगू शकत नाही, पण महाराज हनुमंतरायांनी आपलं स्वतःचं हृदय फाडलं आणि सीताराम, शियावर राम, प्रभू रामचंद्रांना दाखवलं. महाराज सांगायचं मला एवढंच, प्रेमाशिवाय काहीच नाही महाराज. माती समान ज्या सीतेला मांडलं आहे आणि प्रभुरामाला आपला भगवंत मानणारे हनुमंतराय लाडके भक्त आहेत महाराज. एवढी ताकद हनुमंतरायांकडे आहे, एवढी ताकद आहे महाराज. शरण शरण हनुमंता आणि तुम्हालो राम. रामाचा भक्त असणारा हनुमंतराय महाराज. पाषाण राम लिहून टाकलं तर पाषाण सुद्धा तारलं महाराज. एवढी ताकद हनुमंतरायांकडे आहे. म्हणून आजही आपण शनिवारी मारुतीच्या दर्शनाला, पण आपल्या मातृभाषेमध्ये रोज सकाळी आंघोळ झाली की मारुतीच्या दर्शनाला जावं लागतं महाराज. का तर मारुती रायांकडे एवढी ताकद आहे महाराज, एवढी ताकद आहे की ज्याचं लग्न झालं नाही पण लग्न झाल्या त्याच्या दर्शनाला बायको घेऊन जावं लागतं की आम्ही जे संसार करत आहोत हा सफळ होऊ दे. एवढी सिद्धी त्या हनुमंतरायाकडे आहे, म्हणून त्याच्याकडे दर्शनाला जावं लागतं महाराज.
बऱ्याचशा वेळेस आपण देवाच्या दर्शनाला जातो पण देव कळत नाही. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला देव कळलाय का? काही लोक विचारतात ताई तुम्हाला देव दिसला का? कुणी म्हणतं लग्न झालं का? कुणी म्हणतं लेकरू तुमचंच आहे का? आता पती सोबत असला तरी काही काही म्हणतात हे तुमचेच मालक आहेत का? लोक कीर्तनाला गेल्या काय प्रश्न विचारतील ते सांगता येत. परमार्थातले प्रश्न कधीच विचारित नाहीत लोक, संसारातले प्रश्न विचारतात महाराज. एखाद्या वेळेस कुणी म्हणत नाही ताई आम्हाला अभंगाचं थोडंसं काही सांगा ना. नाही महाराज, ते विचारतात तुम्हाला लेकरं किती आहे, सासूबाई आहे का, सासरा आहे का? महाराज त्यांच्याशिवाय आम्ही होणार आहेत का? नाही महाराज. म्हणून ते कधी विचारायचं नाही. संसारातल्या गोष्टी संसारात ठेवायच्या, कारण की त्या दुःखमूळ आहेत महाराज. नाथाळीला संसार तुकोबरे, आम्ही संसार नाथाळीला. तुकोबरे सांगतात देवा या संसारामध्ये सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे. इथं पर्वता एवढं दुःख आहे, मग त्या दुःखाचे नायनाट करण्यासाठी आम्हाला देवाचं भजन करावं लागतं. म्हणून प्रेमाने एकदा पंढरीशी पंढर परमात्म्याचं भजन करू. वरती हात. विठोबा रखुमाई. नेम आहे देवाचं भजनामध्ये मग्न होणं. माझा नेम आहे की देवाला म्हटलं ते करावं लागणार आहे. अनंत रूपामध्ये नटलेला देव, ज्या ज्या वेळेस देवाचा जन्म त्या त्या वेळेस नामदेवरायांचा जन्म आहे महाराज. ज्या ज्या वेळेस 24 अवतार देवाने घेतले त्या त्या वेळेस महाराज नामदेवरायांचा अवतार आहे. फक्त आपला अवतार सांगायचा. पंढरीशी पांडुरंग परमात्म्या सोबत असणारे नामदेवराय हा त्यांचा शेवटचा अवतार. आणि महाराज नामदेवरायांनी सकळ देवासोबत तुमच्या आमच्यासाठी कार्य केले. म्हणून संत श्रेष्ठ नामदेवरायांचा उल्लेख करावा लागतो. आजही देवाच्या दर्शनाच्या अगोदर नामदेवरायांचं दर्शन आहे. पायरी महाराज पंढरपुरामध्ये गेला असाल तर तिथं लगेच अगोदर नामदेवरायांची पायरी आहे. याच्या पलीकडे सांगून एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात. एका वेशीची मुलगी होती महाराज. आई रोज जायची, आईला प्रश्न करायची, आई तू कुठे जातीस ग? आईनं सांगितलं ग मी देवाच्या दर्शनाला जाते. आई तू ज्या देवाच्या दर्शनाला जातीस ना मला सुद्धा यायचंय. आईला प्रश्न सांगता येत नव्हता महाराज. पण एके दिवशी कानोपात्रेनं, राजा मागणी घालण्यासाठी आला कानोपात्रेला. कानोपात्रेने सांगितलं राजेसाहेब मी तुमच्या सोबत विवाह करण्याला तयार आहे, पण माझी एक अट्ट आहे. म्हणे काय? एकदा मला पंढरपूरला नेऊन पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करू द्या. राजेसाहेबांच्या पाठीमागे सिपाई, समोर सिपाई, मध्ये कानोपात्रा, बाजूला राजेसाहेब चालत आहे. चालत 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 पंढरपूर आलं. पंढरपुरामध्ये दर्शनाला कानोपात्रा गेली. कानोपात्रेने पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं आणि रूप पाहता क्षणी कानोपात्रा सांगते देवा आता माझं लोचन सुखावलं आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला जो मी तुझा पाहे पांडुरंगा. देवा आता काहीच नको. अरे एवढा सुंदर, एवढा मदनाचा पुतळा तू, मनावरून सुद्धा नरम मऊ आहेस देवा. राजस कुमार मदनाचा पुतळा, रजी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची. देवा काय सुंदर तुझं रूप आहे रे. अरे ज्या ज्ञानोबारीने तुझ्या रूपाचं वर्णन केलं ना मला विश्वास नव्हता. रूप पाहता लोचनी सुख झाले हो आमचं सुख साजवणी झालं आहे. सुंदर रूप मनोहर सुंदर रूप मनोहर सावरे सुंदर रूप सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे सुंदर रूप मनोहर सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदया